नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो, तलाठी भरतीबद्दल एक नवीन अपडेट जे आहे तर ते समोर आलेलं आहे आणि हे अपडेट आहे धाराशिवमधील. आणि धाराशिवमध्ये आता जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर ह्या वेटिंग लिस्टच्या संदर्भात आलेली ही PDF माझ्या पाठीमागे आहे. दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील ग्राम महसूल अधिकारी तलाठी हे पद आहे आणि या तलाठी या पदाची 2023-24 मध्ये जी भरती झाली होती त्याची वेटिंग लिस्ट 13 मार्चपर्यंत डेफिनेटली जी आहे ना तर ती वाढलेली आहे. आता 13 मार्चपर्यंत तरी जाहिरात येणार नाही, म्हणजे अगदी आता या महिन्याचे 17-10 दिवस राहिले. त्यानंतर देखील जाहिरात येऊ शकते की नाही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये आता ही जी यादी आहे तर ही EWSची आहे, ठीक आहे, EWSची आहे. आता ज्यांचे नावं असं वाटतात की आपले वेटिंग लिस्टमध्ये होते त्या मुलांसाठी हा सुवर्ण काळ आहे. कधी तुमचं नाव जे आहे तर ते इथे येऊ शकतं हे सांगता येत नाही ना. आता यामध्ये ज्या वेटिंग लिस्टमधले जे मुलं आहेत किंवा जे वेटिंग लिस्टमध्ये जे सिलेक्शन होत असतं ना तर ते स्लायडिंग पोझिशन होत असतं. लेट मी शो इट टू यू विथ एक्झाम्पल. नाव समजा वेटिंग लिस्टमध्ये 1 2 3 4 5 मुलं आहेत, ठीक आहे. ही आहे वेटिंग लिस्ट आणि वेटिंग लिस्ट मधला एक SCचा कॅटेगरीचा विद्यार्थी जो आहे तर तो सोडून पुढे गेला. इथं आहे ओपन कॅटेगरीचा, नंतर इथं आहे ST, नंतर इथं आहे SC, नंतर इथे आहे EWS आणि इथं आहे परत ओपन. तर ही जी जागा जी रिक्त झालेली आहे तर ही रिक्त जागा डायरेक्टली आता 1 नंबरला ओपनचा मुलगा आहे, नंबर 2ला ST आहे, नंतर SC आहे, तर ही 1 नंबरच्या विद्यार्थ्याला मिळेल का? नाही. ही जी जागा आहे तर ती मिळते 3 नंबरच्या STच्या विद्यार्थ्याला. याला म्हणतात स्लायडिंग पोझिशन, ठीक आहे. स्लायडिंग म्हणजे जी कॅटेगरी आहे, ज्या कॅटेगरीचा विद्यार्थी तिथून रिमूव्ह झालेला आहे किंवा गेलेला आहे तर त्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जो रँकमध्ये वरती असेल त्यांना ही काय मिळत असते, लिस्ट मिळत असते. आता ही अधिकृत वेटिंग लिस्ट आहे का? बघा या ठिकाणी धाराशिवचे जे सचिव आहे, ठीक आहे, निवड समितीचे जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव आणि जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी यांच्यातर्फे आलेली ही यादी आहे. यादीमध्ये दर्शवण्यात आलेल्या उमेदवाराचा निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहे. वरील निवड यादीमध्ये समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली जाईल असं नाही. उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची. नंतर मग त्यांना काय आहे की समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने जे नंतर ते कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलण्यात येतं. नंतर मग वैद्यकीय पडताळणी तपासणी अहवाल हे सगळं होत असतं. आता हे जे पत्र आलेलं आहे तर हे पत्र आलेलं आहे 2 तारखेचं, ठीक आहे. हे कधीचं आहे? हा, हे पहा, हे 2 मार्च 2026 रोजीचं जे आहे ना तर हे पत्र आहे ना. आता या पत्रान्वये 13 तारीख जी आहे तर ती संपणार आहे. तर 13च्या अगोदरच ही जी आहे ना तर ती यादी लागलेली आहे आणि या यादीमध्ये जे पद भरण्यात येणार आहे तर ते 2024च्या अगोदरची रिक्त पद जी आहेत तर तीच भरण्यात येत आहेत ना. आता अशामध्ये ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेलीच आहे. तर नेमकं काय सांगायचं होतं विसरलो पहा मी. हा, आता नेमकं जाहिरात येणार कधी, बरोबर. पण आता कोणत्याही विभागाची ज्या वेळेस वेटिंग लिस्ट संपते, लेट्स से की 13 मार्चलाही संपणार आहे, तिथून पुढं 6 महिने महसूल विभाग जो आहे ना तर तो झोपलेला असतो, ठीक आहे. म्हणजे कोणताही विभाग जो आहे तर तो झोपलेला असतो. आय एम नॉट स्केअरिंग यू, मी तुम्हाला काही भूल थापा देतोय किंवा उगाचच काही माहिती सांगायची असं नाही आहे. पण वेटिंग लिस्ट भरल्यानंतर किंवा संपल्यानंतर जे आहे ना तर कमीत कमी 5 ते 6 महिने जे आहे ना तर त्या विभागावरती ही जी लोकं आहेत आता यांची वेटिंग लिस्ट, वैद्यकीय पडताळणी, कागदपत्र तपासणी हे जवळपास 1 ते 1.5 महिना चालतं. त्यानंतर मग त्यांना ती जॉईनिंग मिळाली जाते. असं करत करत 5-6 महिने जे नंतर ते चाल ढकल पद्धतीने करतात आणि त्यानंतरच जे आहे तर ते जाहिरात येत असते. आता ही वेटिंग लिस्ट ज्यावेळेस संपायची संपेल न संपेल, 6 महिने होतील न होतील तो नंतरचा भाग राहिला. पण आणखी एक मुद्दा आहे की जेणेवरून आपल्याला कळतं की जाहिरात लवकर येणार आहे, तो म्हणजे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही लवकरच आकृतीबंध सादर करू ना. आता आकृतीबंध सादर कधी करणार, का केला आहे का, याबद्दलचं जर एखादं पत्रक आलं समजून घ्यायचं. तिथून पुढे 6 ते 8 महिन्यात जाहिरात नक्की येणार आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. राम राम.